विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. पाठीमागील तासाला आपण नवीन धर्मप्रवाह या नवीन धर्मप्रवाहाचा अभ्यास केला. याच्यामध्ये आपण जैन धर्माची निर्मिती कशी आहे आणि या जैन धर्माची निर्मिती कोणाने त्या जैन धर्माची निर्मिती वर्धमान महावीर यांनी केली. यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. क्षत्रिय कुटुंबातील ही व्यक्ती गृहत्याग केला भावाच्या संमतीने. तपश्चर्यानंतर यांना ज्ञानप्राप्ती झाली. वर्धमान महावीर म्हणून ते प्रसिद्ध झाले. हे जैन धर्मामधील 24व्या तीर्थकार. 24व्या तीर्थकार म्हणजे 24व्या संत यांनी सर्वसामान्य जनतेला सोप्या भाषेमध्ये संदेश दिला आणि यांचे पंचमहाव्रते प्रसिद्ध होते. या पंचमहाव्रतामध्ये यांनी सांगितलं सत्य. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना सत्यच बोललं पाहिजे. अहिंसा, कोणत्याही प्राणी मात्राची हिंसा करता कामा नये यांनी जैन साधूंना सांगितलं होतं का एखाद्या जीवजंतूची सुद्धा तुमच्या हातून हिंसा होऊन देऊ नका. परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हे तत्व एवढं पाळणं थोडंसं कठीण होतं. परंतु त्यांनी तसा उपदेश केला. आपल्या हातून हिंसा होता कामा नये. तृष्णा म्हणजे इच्छा. माणसाची ही इच्छा वाईट असते. एका इच्छेमधून दुसरी इच्छा काय होते निर्माण असते. त्यांनी सांगितलं जास्त संपत्ती जमा करणं, धनसंचय करू नका. अशा प्रकारचे त्यांनी पंचमहाव्रते सांगितले होते आणि समाजाला सोप्या भाषेत उपदेश त्यांनी केला. धर्मामधून कर्मकांड, रूढी परंपरा, यज्ञाचं महत्व हे त्यांना मान्य नव्हते. जाती व्यवस्था त्यांना मान्य नव्हती. धर्माचं महत्व त्यांनी लोकांना सोप्या भाषेत समजावून सांगितलं वर्धमान महावीर यांनी. यामधून वर्धमान महावीर यांना अनेक अनुयायी म्हणजे अनेक लोक यांना येऊन मिळाले. अनेक लोकांनी हा जैन धर्म स्वीकारला. जैन धर्माचं तत्वज्ञान यांनी लोकांना सोप्या भाषेत समजून सांगितलं. जैन धर्म हा का वेगळा धर्म नव्हता, वेगळी परंपरा नव्हती. हिंदू धर्माचाच तो एक भाग होता. परंतु हिंदू धर्मामधल्या ज्या काही चुकीच्या संकल्पना होत्या, कल्पना होत्या, त्या कल्पनांना त्यांनी विरोध केलेला होता. तशाच प्रकारे आपल्याला गौतम बुद्ध बघायचे. नेपाळमध्ये कपिलवस्तू, नेपाळमध्ये कपिलवस्तू या ठिकाणी गौतम बुद्धाचा जन्म झाला. क्षत्रिय कुटुंबामधील ही व्यक्ती, परंतु ह्या व्यक्तीने गृहत्याग केला. का केलं? एका भविष्यकाराने सांगितलं होतं एक तर ही व्यक्ती चक्रवर्ती बनेल
किंवा संन्यास घेऊन गृहत्याग करेल. या व्यक्तीने संन्यास घेतला आणि सगळ्या जगाला प्रकाश दाखवण्याचं काम या व्यक्तीने केलं. या व्यक्तीने संन्यास का घेतला हे महत्वाचं पाहायचं आपल्याला. गृहत्याग का केला. एक दिवस ही व्यक्ती म्हणजे गौतम बुद्ध रथामधून फिरत असताना त्यांना 4 दृश्य दिसले. एक म्हातारी व्यक्ती दिसली. एक म्हातारी व्यक्ती दिसली. वयोवृद्ध व्यक्ती त्यांना दिसली. एक अरोगी व्यक्ती दिसली. रोग झालेली व्यक्ती दिसली. तिसरी व्यक्ती संन्यासी व्यक्ती, संन्यास घेतलेली व्यक्ती. त्या व्यक्तीचं यांनी तेज बघितलं, त्याच्या चेहऱ्यावरचं तेज बघितलं. आणि चौथी व्यक्ती बघितली दृश्य म्हणजे प्रेत यात्रा. प्रेत यात्रा यांनी बघितली. या 4ही दृश्याचा यांनी अभ्यास केला. कोणी अभ्यास केला? गौतम बुद्धाने अभ्यास केला. आणि त्यांच्या लक्षात आलं की जीवन हे दुःखमय आहे, कष्टमय आहे. जीवनामध्ये सर्व दुःख आहे. या दुःखाचा नाश करण्यासाठी गौतम बुद्धाने गृहत्याग केला. या दुःखाचं मूळ कारण काय आहे हे शोधण्यासाठी यांनी गृहत्याग केला. क्षत्रिय कुळातील ही व्यक्ती होती. राजघराण्याचा यांनी त्याग केला आणि दुःखाचं मूळ शोधण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली. निरंजन नदीच्या काठी गया या ठिकाणी त्यांनी वटवृक्षात ते ध्यानस्थ झाले. वयाच्या 35व्या वर्षी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. ध्यानस्थ झाल्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर लोक त्यांना गौतम बुद्ध म्हणून ओळखू लागले. आणि या व्यक्तीने 45 वर्ष, किती वर्ष? 45 वर्ष लोकांना बौद्ध धर्माचा उपदेश. या बौद्ध धर्मामध्ये यांनी समानता तत्वाचा पुरस्कार केला. या समानता तत्वामध्ये श्रीमंत, गरीब आणि शूद्र, श्रीमंत, गरीब आणि शूद्र या तिन्ही वर्गातील लोकांना यांनी आपल्या धर्मामध्ये प्रवेश दिला. समता तत्वाचा यांनी पुरस्कार केला. यांनी आपल्या धर्माचं तत्वज्ञान लोकांना सांगितलं. या तत्वज्ञानामध्ये आपल्याला बघायचं आहे दुःख प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दुःख आहे हे त्यांनी जाणून बघितलं. प्रत्येक व्यक्तीला आजार आहे. प्रत्येक व्यक्तीला म्हातारपण आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या आहेत. हे समस्या कशा पद्धतीने दूर केल्या पाहिजे याचा त्यांनी अभ्यास केला आणि लोकांना त्यांनी तो उपदेश केला. हे दुःख कशामधून निर्माण होतं? प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये इच्छा असते. प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते आणि एक इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होत नाही. लक्षात घ्या. मी असो का तुम्ही असो का समाज असो, प्रत्येक व्यक्तीची एक इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये
दुसरी इच्छा निर्माण होते. आपल्याला हे मिळालंच पाहिजे. आणि दुसरी इच्छा जर पूर्ण जर नाही झाली तर ती व्यक्ती दुःखी होते. हे लक्षात घ्या. कोणाचं ते उदाहरण तुम्ही घ्या. एक इच्छा पूर्ण झाली तर व्यक्ती समाधानी होते, पण एका इच्छेमधून दुसरी इच्छा निर्माण होते आणि ती इच्छा जर पूर्ण जर नाही झाली तर व्यक्ती दुःखी होते. हे लोकांना त्यांनी सांगितलं की इच्छामधून दुःख निर्माण होतं. त्यासाठी त्यांनी सांगितलं दुःख निरोध. दुःख जर तुम्हाला नाहीसं करायचं असेल तर त्यांनी सांगितलं तुम्ही तृष्णेचा त्याग करा. तृष्णेचा त्याग करा म्हणजे तुमच्या इच्छेचा त्याग करा. तुम्ही इच्छेचा त्याग जर केला तर तुम्हाला दुःख होणार नाही. परंतु मानव किंवा प्रत्येक मनुष्य या ठिकाणीच बसतो. प्रत्येक व्यक्तीला एका इच्छेतून दुसरी इच्छा निर्माण होते आणि ह्या दुसऱ्या इच्छेमधून माणूस दुःखी बनतो. का ती इच्छा पूर्ण झाली नाही तर माणूस काय होतो? दुःखी बनतो. यासाठी त्यांनी सांगितलं अष्टांग मार्ग. अष्टांग मार्ग या अष्टांग मार्गामध्ये त्यांनी सांगितलं की दृष्टी, आपली दृष्टी ही चांगली पाहिजे. समाजामध्ये वावरत असताना आपण चांगल्या दृष्टीने वागलं पाहिजे. चुकीची दृष्टी देऊन समाजाकडे पाहू नका. काही लोकांची चांगली दृष्टी असते समाजामध्ये, काही लोक चुकीची दृष्टी ठेवून समाजामध्ये वागतात. त्यांनी सांगितलं चांगली दृष्टी ठेवा. चांगल्या दृष्टिकोनातून समाजाकडे पहा. निसर्ग आहे, निसर्गाला तुम्ही बदलू शकत नाही हे त्यांनी सांगितलं. तुमच्या जीवनामधला अहंकार त्यांनी सांगितलं तुम्ही कमी करा. संकल्प, तुमच्या जीवनामध्ये चांगले संकल्प ठेवा. चुकीचे संकल्प ठेवू नका. चांगल्या संकल्पाचा तुम्ही विचार करा. चांगल्या संकल्पाचा जर तुम्ही विचार जर केला तर तुम्हाला सुख मिळेल. आणि चुकीच्या जर संकल्पाचा विचार जर केला तर तुम्हाला सुख मिळणार नाही. वाक, आपल्या वाणीने, आपल्या बोलण्याने कोणालाही दुःखी करू नका. म्हणजे समाजामध्ये वावरत असताना तुम्ही आपली वाणी चांगली ठेवा. आपल्या बोलण्याने कुणी दुःखी होणार नाही याची काळजी घ्या. आपण जर चुकीचं एखाद्याबद्दल बोललो, समोरच्या व्यक्तीची जर चूक नाही आणि त्याच्याबद्दल आपण अपशब्द वापरले तर ती व्यक्ती दुःखी होते. आपल्या बोलण्याने समोरची व्यक्ती आनंदी कशी होईल याकडे त्यांनी सांगितलं तुम्ही लक्ष द्या. आपल्या बोलण्यातून वाईट होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. म्हणजे त्यांनी सांगितलं की आपल्या वाणीने कोणालाही दुःखी करू नका. कर्म, वर्धमान महाराजांनी सांगितलं तेच गौतम बुद्धांनी सांगितलं. तुमचं कर्म चांगलं ठेवा. कर्म, चुकीचं कर्म करू नका. चांगलं जर कर्म केलं तर तुमचं आयुष्य यशस्वी होईल. चुकीचं कर्म जर आपण जीवनामध्ये जर केलं तर त्याचा त्रास आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं एखाद्याला जर चुकीचं कर्म जर केलं, एखाद्याच्या आजोबाने जर चुकीचं कर्म केलं तर ते नातवाला घडावं लागत असं म्हणलं जातं. परंतु आज अशी परिस्थिती आहे, एखाद्या व्यक्तीने जर चुकीचं कर्म केलं
तर त्या व्यक्तीला स्वतःच ते फेडावं लागतं. म्हणजे त्या व्यक्तीला त्याचा तो त्रास झाल्याशिवाय राहत नाही. यासाठी त्यांनी सांगितलं का तुमचं कर्म चांगलं, म्हणजे तुम्ही जीवनामध्ये वाटचाल करत असताना चांगल्या पद्धतीने वागा, चुकीच्या पद्धतीने वागू नका. म्हणजे त्यांचा कर्मावर विश्वास. चोरी स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी, धनसंचय करण्यासाठी त्यांनी सांगितलं तुम्ही चोरी करू नका. जास्त धनाचा मोह करू नका. या जास्त धनाचा मोह केला, चोरी केली, स्वतःचा स्वार्थ डोळ्याजवळ समोर जर ठेवला तर तुमचं जीवन हे सुखी होणार नाही. याकरता त्यांनी सांगितलं कर्माबरोबर काय करू नका, चोरी करू नका. स्मृती त्याच्या आजू उपजीविका, प्रत्येक व्यक्ती उपजीविका करते. ही उपजीविका करत असताना चुकीचा मार्ग वापरू नका. यांनी ते सांगितलं. अनेक लोक आपली उपजीविका करत असताना खोटं बोलतात, चुकीच्या मार्गाचा वापर करतात, धनसंपत्ती गोळा करतात. परंतु त्यांनी सांगितलं हे करू नका. उपजीविका करत असताना सरळ मार्गाने उपजीविका करा, सरळ मार्गाने धनसंचय करा. दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नका. बरेच लोक उपजीविकेचं साधन हे करत असतात चुकीच्या मार्गाचा वापर करतात. आपल्यालाच सगळं जास्त कसं मिळेल याचा विचार करतात. परंतु त्यांनी सांगितलं जीवनामध्ये उपजीविका करत असताना चुकीचं काम करू नका. स्मृती तुमच्या जीवनामध्ये चांगल्याच गोष्टींची स्मृती करा. चांगलेच विचार त्याचं आचरण करा आणि चांगलेच विचार आपल्या स्मृतीमध्ये ठेवा. चुकीचे विचार आपल्या डोक्यात ठेवू नका. थोडक्यात सोपा सांगतो, चुकीचे विचार, चुकीच्या कल्पना आपल्या डोक्यात ठेवा. चांगले विचार त्यांनी सांगितलं आपल्या डोक्यात ठेवा. चुकीच्या विचारामधून तुम्हाला दुःख होईल. प्रत्येक व्यक्तीने जर चूक जर केली तर तिच्या मनाला काहीतरी वाटतं का आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी चुकीची गोष्ट केली आहे. त्या व्यक्तीच्या मनाला ते खटकतं. परंतु जर तुम्ही जर चांगलं जर केलं, चांगलं आचरण जर केलं तर तुमच्या मनाला ते खटकणार नाही, कारण तुम्ही ते चांगलंच केलं असतं. त्यासाठी त्यांनी सांगितलं की चांगले विचार तुमच्या डोक्यात ठेवा. समाधी आपलं चित्त एकाग्र आणि चित्त एकाग्र ठेवून चांगल्याच गोष्टीचं मनन करा. चुकीच्या गोष्टीचं मनन करू नका आणि चित्त काय करा, एकाग्र ठेवा. बरेच लोक एकाग्र होण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते एकाग्र होत नाही. कारण काय? कारण त्यांच्या डोक्यात एकाग्र होत असताना अनेक गोष्टींचा विचार येतो, त्यामधून त्यांचं मन एकाग्र होत नाही. यासाठी त्यांनी सांगितलं चित्त एकाग्र ठेवून तुम्ही चिंतन करा आणि चांगल्याच गोष्टीचं चिंतन करा, चुकीच्या गोष्टीचं चिंतन करू नका. दुर्गुण विचार आपल्या डोक्यात ठेवतात. दुर्गुण विचार आपल्या डोक्यात ठेवतात. नीती अनीती,
आणि अन. जी व्यक्ती सत्याच्या मार्गाने चालते, नीतीच्या मार्गाने चालते, ती व्यक्ती नेहमी आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी ठरते. आणि जी व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी अनीतीचा वापर करते, ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होत नाही. कारण का, या व्यक्ती समोर स्वार्थ असतो आणि या स्वार्थाच्या माध्यमातून ही व्यक्ती अनीतीचा वापर करते. परंतु एक दिवस या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख येते, हे विसरू नका. त्यासाठी त्यांनी सांगितलं का प्रत्येक व्यक्तीने आचरण करत असताना नीतीचा वापर करा, अनीतीचा वापर करू नका. अशा प्रकारे ज्याप्रमाणे वर्धमान महावीर यांनी जे पंचमावृत्ते सांगितले, तशाच पद्धतीने गौतम बुद्ध यांनी लोकांना अष्टांग मार्ग सांगितला. या 8 मार्गांचा प्रत्येक व्यक्तीने वापर केला पाहिजे. हा जर वापर केला तर प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होईल. या व्यक्तीच्या जीवनात दुःख येणार नाही. परंतु व्यक्तीने जीवनामध्ये जर वावरत असताना चुकीच्या मार्गाचा जर वापर जर केला तर त्या व्यक्तीमध्ये दुःख आल्याशिवाय राहणार नाही. यासाठी यांनी अष्टांग मार्ग सांगितला आणि अष्टांग मार्गामध्ये यांनी प्रत्येक व्यक्तीचं दुःख कसं नाहीसं यासाठी हा मार्ग सांगितलेला आहे. आणि हा मार्ग सोप्या भाषेत काय करायला लोकांना सांगितला. म्हणून अनेक लोकांनी जैन धर्म आणि बौद्ध